आजचा प्रवास आहे तारकेश्वर महाराज मंदिर। मोठा देवी मंदिराकडे जात असताना मोठा देवीच्या मागे 10 किलोमीटर अंतरावरती तारकेश्वर महाराजाचं मंदिर आहे। उंच डोंगर माथ्यावरती हे मंदिर बसलेलं आहे। तर मी तुम्हाला घेऊन जात आहे तारकेश्वर महाराजांकडे। तारकेश्वर महाराजांकडे जात असताना आम्हाला वाटेमध्ये अशा उंच उंच डोंगर रांगा दिसल्या की ज्या डोंगर रांगा कॅमेऱ्यामध्ये टिपवण्यासाठी आम्ही तिथे थांबलो। अतिशय भव्य दिव्य असे डोंगर रांगा आणि ते बघितल्यावर मनाला असं आल्हाददायक वाटतं, चांगलं वाटतं, म्हणून मी तुम्हाला ह्या डोंगर रांगा दाखवत आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसतायत त्या। आपण इथं आलो आहोत तारकेश्वर महाराजांच्या मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत। असं बघितलं वाटतं की हे जमिनीवर म्हणजे सपाट भागावर असेल, परंतु नाही, डोंगराच्या माथ्यावरती आहे आणि या ठिकाणी मस्त अशी एक गोशाळा आहे। शेकडो जनावरे या गोशाळेत आहेत आणि यांची खूप काळजी घेतली जाते। हे आहे तारकेश्वर महाराजांचे मंदिर। अतिशय चांगले या ठिकाणी रंगरंगोटी केलेली आहे। आम्ही मित्र या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। बघा किती स्वच्छता आहे या ठिकाणी। हे समोरचं महादेव मंदिर आहे। महादेव मंदिराचा परिसर आहे। तारकेश्वर महाराजांचे मंदिर आहे। मस्त असं या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतं आपल्याला। चला मग आपण दर्शन घेऊया। हे आहे महादेव मंदिर। या ठिकाणी लांब लावून भाविक भक्त आलेले असतात। बीड जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल, अशा विविध जिल्ह्यातून आसपासचे लोक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात। ही आहे महादेवाची पिंड, दर्शन घेऊ शकता तुम्ही। आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की। या ठिकाणी गोशाळा आहे। शेकडो जनावरे आहेत, पण बघा किती शांत उभे आहेत। वेगवेगळे जनावरे आहेत, परंतु ते कोणालाही मारित नाही, काय नाही, उभे आहे शांत। यांच्याकडून भरपूर काय आपण शिकू शकतो की कसं आपण एक राहायला पाहिजे, शांत राहायला पाहिजे, सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे। त्यांचे आपण दर्शन घेतलेले आहे। असं बघितलं तर वाटतं की हे सपाट भागावर असेल, नाही का? परंतु नाही, हे कमीत कमी 500-600 मीटर उंचीवर डोंगरावरती हे मोठं देवस्थान आहे आणि भव्य दिव्य असे या ठिकाणी मंदिर बांधलेले आहे। प्रवासी असेल, रहिवासी असेल, यांना राहण्यासाठी जागा या ठिकाणी केली आहे। हे आहे तारकेश्वर महाराज। तुम्ही दर्शन घेऊ शकता मित्रांनो। तारकेश्वर महाराजांची भव्य दिव्य असे मंदिर आपण दर्शन घेतलेले आहे। आणि त्याचबरोबर जर बघितलं, या मंदिराच्या आसपास मस्त असे भाविकांसाठी निवासस्थान केलेले आहे। तसेच या ठिकाणी नारायण बाबांची मंदिर देखील आहे। हे आहे नारायण बाबा, यांचे पण आपण दर्शन घेऊ शकतो। अनेक भाविक भक्त येतात मित्रांनो। आणि आम्ही देखील या ठिकाणी मोठा देवीचे दर्शन घेऊन इकडे आलो होतो तारकेश्वर महाराजांचे दर्शन घ्यायला। तर मित्रांनो, व्हिडिओ संपवतो इथंच आणि मी आपली रजा घेतो। परंतु जात असताना एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या या गावाकडच्या गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण सबस्क्राईब करत नाही आहे। तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर अजून व्हिडिओ बनवायला ऊर्जा निर्माण होईल आणि अजून नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच करू। तर गावाकडच्या गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि अजून नवीन
व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद मित्रांनो.